नमस्कार रसिको हो, आज आपण बनवणार आहोत सँडविच. चला पटकन बनवूयात स्वादिष्ट सँडविच. भूकही भागेल आणि मूडही फ्रेश होईल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण इथे एक काकडी घेतलेली आहे, त्याचे आपण साल काढून घेऊयात. हे पहा, अशा प्रकारे आपण काकडीची साल काढून घेतलेली आहे. आता आपण काकडी एकदम बारीक अशी चिरून घेणार आहोत. हे सँडविच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल आणि खूप पौष्टिकसुद्धा हे सँडविच आहे. तुम्हाला ह्यामध्ये ज्या हवेत त्या भाज्या तुम्ही घालू शकता, त्यामुळे तुम्ही नक्कीच एकदा हे सँडविच बनवून पहा. हे पहा, काकडे आपण एकदम बारीक अशी चिरून घेतलेले आहे. आता इथे आपण 2 टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटोसुद्धा आपण एकदम बारीक असे चिरून घेणार आहोत. हे पहा, टोमॅटो पण आपण एकदम बारीक असे चिरून घेतलेले आहेत. आता आपण इथे 2 शिमला मिरची घेतलेल्या आहेत. शिमला मिरचीचा देठ काढून त्याच्या आतल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत आणि शिमला मिरचीसुद्धा आपण एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे. हे पहा, शिमला मिरची आपण छान बारीक चिरून घेतलेली आहे. आता इथे आपण 150 ग्रॅम इतकं पनीर घेतलेलं आहे. पनीरसुद्धा आपण एकदम बारीक असं चिरून घेणार आहोत. इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा आपण बारीक असा चिरून घेणार आहोत. आपल्या सर्व भाज्या चिरून झालेल्या आहेत. आता त्या एका बाउलमध्ये काढून घेऊयात. काकडी, टोमॅटो, शिमला मिरची, कांदा, पनीर. आता यामध्ये आपण 2 चमचे रेड चिली फ्लेक्स टाकून घेऊयात आणि 1 चमचा मिक्स हर्ब घालून घेणार आहोत. 2 चमचे सँडविच स्प्रेड घालून घेणार आहोत. 2 चमचे पास्ता मसाला आणि चवीनुसार मीठ. हे सर्व घातल्यानंतर आपण हे मिश्रण छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेणार आहोत. हे पहा, आपलं मिश्रण आता छान मिक्स झालेलं आहे. आता आपण इथे 2 ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत. आता आपण यावरती आपलं मिश्रण घालून घेऊयात. हे मिश्रण घालून आपण ब्रेडवरती छान स्प्रेड करून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे. आता यावरती आपण एक चीजची स्लाइस ठेवणार आहोत. आता हे सँडविच आपलं बनवून तयार झालेलं आहे. आता आपण ते ग्रिल करून घेऊयात. इथे आपण एक तवा गरम करत ठेवलेला होता, त्यावरती आपण थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे. तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता. आता आपण यावरती सँडविच ठेवून मंद आचेवरती 5 मिनिटं भाजून घेणार आहोत. आता आपण ब्रेडच्या वरच्या साईडला सुद्धा तूप लावून घेऊयात. हे पहा, आपलं सँडविच खालून छान भाजलेलं आहे. आता आपण सँडविचची दुसरी बाजूसुद्धा छान खरपूस अशी भाजून घेऊयात. आता आपली दुसरी बाजूसुद्धा छान भाजून झालेली आहे. हे पहा, आता आपण सँडविच कट करून सर्व करूया.
हे पहा, आपलं सँडविच किती क्रिस्पी आणि चीझी झालेलं आहे. धन्यवाद आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.